नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये. तर आजची आपण रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे इथे मूग डाळ घेतलेली आहे. छान स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. 4-5 घंटे भिजत टाकली होती आणि छान भिजल्यानंतर तिला छान तिचं पाणी निथळून घेतलं आणि एका टोपलीमध्ये आपण सुकत ठेवली होती. ती सुकून घेतली आहे थोडीफार, एकदम अशी ओली ठेवलेली नाही आहे. तर आज आपण मूग डाळीचे वडे बनवणार आहोत. मूग डाळीचे वडे खूप छान बनतात आणि तेलकट पण नाही होत जास्त आणि खूप टेस्टी पण लागतात. तर आज आपण अशा मूग डाळीचे वडे करणार आहोत. तर मी ही डाळ भिजत टाकून घेतली होती आणि ती छान धुवून घेतली स्वच्छ आणि वाळून घेतली थोडी. आता हे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेणार आहोत. इथे थोडी थोडी पहिले आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसणाच्या 4-5 कळ्या घेतलेल्या आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. ते सगळं याच्यामध्ये टाकून घेऊ. मिक्सरला याचं वाटण करून घेते. एकदम बारीक अशी करायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची डाळ, म्हणजे वडे छान होतात. या ठिकाणी मी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकाल आपण एकदम बारीक नाही केली, थोडी दरदरीच ठेवलेली आहे. एका भांड्यात काढून घेते पूर्ण डाळ अजून मिक्सरला. आता आपण याच्यामध्ये पूर्ण सुके जिन्नस टाकून घेणार आहोत. वड्याच्या सारणामध्ये बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर जिरं, थोडी मिरच्या टाकल्या आहेत, तर लाल तिखट व्यवस्थित, त्यानंतर किंचित हळद, धने जिरेची पूड आणि मीठ. आता हे पूर्ण एकत्र मिसळून घ्यायचे. म्हणजे पूर्ण सारणाला तिखट मीठ सगळं लागले गेलं पाहिजे. आता सांबार पण ऍड करून घेऊया. आता हाताने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे संपूर्ण ठिकाणी संपूर्ण मसाले मिक्स होतात व्यवस्थित. आता आपलं हे सारण रेडी झालं आहे वडे करण्याकरता. आता इथे आपण तेल तापवायला ठेवलं आहे. आता आपण एवढा एवढा गोळा घेतला याच्यामधला. आता वडा तापून घ्यायचा हातावर छान आणि तो अलगद तेलात सोडूया. आता आपण हे दुसरी साईडनी पलटून घेऊया. दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचे करपूस होईपर्यंत. दोन्ही करून आपले वडे छान तळले गेलेले आहे. आता आपण हे तेलाच्या बाहेर काढून घेणार आहोत. पाहू शकाल तुम्ही मूग डाळीचे वडे खूप छान होतात. तेलकट पण कमी होतात. आता पूर्ण वडे मी तळून घेते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपले पूर्ण वडे तळून झालेले आहे. हे सर्विंग प्लेटला काढलेले आहे. पहा किती छान मुगाचे वडे तयार झालेले आहेत आणि बिलकुल तेलकट नाही होत हे वडे आणि खायला पण खूप छान लागतात. नक्की ट्राय करून पहा मुगाच्या डाळीचे वडे. आणि एक मोठ्या वाटीने मी घेतली होती डाळ, एवढे मोठे वडे तयार होते. खूप सारे वडे तयार झालेले आहे. तर नक्की ट्राय करून पहा आपली झटपट होणारी रेसिपी मुगाच्या डाळीचे वडे. मुगाच्या डाळीचे वडे चवीला पण खूप छान लागतात आणि कमी तेलकट होतात. नक्की ट्राय करून पहा मुगाच्या डाळीचे वडे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला.